कुपवाड येथील रामकृष्ण नगरमधील स्वामी समर्थ मंदिराजवळ अमोल सुरेश रायते वय वर्ष 32 युवकाचा निघृण खून झाल्याची घटना उघडकीस आली होती। सदर प्रकरणात MIDC कुपवाड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता। पोलिसांच्या कसोशीने तपासानंतर या खून प्रकरणातील 2 आरोपींना अटक करण्यात आली आहे। या खुनामागील कारण उघड झालाय। खुनाचा उलगडा, पोलिसांची यशस्वी कारवाई। गुन्हा 22 जुलै रोजी रात्री 10 वाजल्यापासून ते 23 जुलै रोजी सकाळी 7 वाजेपर्यंतच्या कालावधीत घडला होता। या प्रकरणात अमोल रायते याला त्याच्या ओळखीचे तेजस संजय राजपूत, प्रेम बाळासाहेब मद्रासी आणि निहाल उर्फ बावा यांनी धारदार हत्याराने वार करून ठार केल्याचा समोर आलाय। मान्य पोलीस अधीक्षक संदीप घुगे, अपर पोलीस अधीक्षक आणि मिरज उपविभागीय अधिकारी यांनी घटनास्थळी भेट देऊन तपासात गती देण्याचे आदेश दिले। त्यानुसार पोलीस निरीक्षक सतीश शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक जयदीप काळेकर यांच्या नेतृत्वाखाली विशेष पथक तयार करण्यात आलं। 2 आरोपी अटकेत। खुनामागील कारण स्पष्ट। पोलिसांना खास बातमीदारामार्फत माहिती मिळाली की आरोपी सावळी वडगाव रस्त्यालगत आहेत। या ठिकाणी पथकाने सापळा रचून प्रेम मद्रासी वय वर्ष 24 आणि तेजस राजपूत वय वर्ष 25 दोघेही राहणार रामकृष्ण नगर कुपवाड यांना ताब्यात घेतलं। प्राथमिक चौकशीत आरोपींनी कबूल केलं की मृत अमोल रायते हा आरोपीच्या पत्नीविषयी अपशब्द वापरत होता। त्यामुळे वाद होऊन तेजस राजपूत, निहाल बावा आणि प्रेम मद्रासी यांनी मिळून धारदार हत्यारांनी अमोल याचा खून केला। सध्या आरोपींना MIDC कुपवाड पोलीस ठाण्याकडे पुढील तपासासाठी वर्ग करण्यात आला। निहाल बावा व तिसऱ्या आरोपीचा शोध सुरू असून लवकरच तो देखील पोलिसांच्या ताब्यात येण्याची शक्यता आहे। दिवसभरातील घडामोडींचा आढावा घेण्यासाठी पाहत रहा N24 मराठी न्यूज चॅनल।